तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पेट्रोकेम या कंपनीतील कामगारांनी वेतनवाढीसाठी कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेरच काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। गेल्या 4 दिवसापासून हे आंदोलन सुरू असून कामगारांच्या मागणीवर तोडगा निघत नसल्याने शांतीपूर्ण सुरू असलेले हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या कारखान्यामध्ये औषधांमध्ये वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पदार्थाचे उत्पादन घेतले जाते। कारखान्यात 129 कायम आणि 70 कंत्राटी अशा जवळपास 200 कामगार आहेत। या कामगारांनी नियमानुसार वेतनवाढ मिळावी यासाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ या कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली 28 जानेवारीपासून संपाचे हत्यार उचललेले आहे। पेट्रोकेम कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या मांडून काम बंद आंदोलन सुरू केल्याने कारखान्यातील उत्पादन ठप्प झाला आहे। तारापूरच्या पेट्रोकेम कारखान्यातील कामगार व कर्मचारी यांचा मागील 22 महिन्यापासून व्यवस्थापनाविरोधात वेतनवाढीसाठी लढा सुरू आहे। कंत्राटी कामगारांना किमान वेतन आणि इतर सुविधा देखील देण्यात येत नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। माझं नाव भावेश दिवेकर आहे। मी गेल्या 18 वर्षापासून या कंपनीमध्ये कार्यरत आहे आणि मी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचा युनिट उपाध्यक्ष म्हणून मी आहे। आज आंदोलनाचा आमचा 4था दिवस असूनही व्यवस्थापनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही। कामगारांच्या घामावर कंपनी उभी आहे, पण त्याचा कामगारांना न्याय मिळत नाही। आम्ही कुठलाही कायदा मोडला नाही, शांत मार्गाने एकजुटीने हा लढा चालू आहे। आमची स्पष्ट मागणी आहे योग्य वेतनवाढ आणि लेखी करार। तोपर्यंत कामगार मागे हटणार नाही। कंपनी आस्थापनाचा म्हणणं आहे 5% आणि ती मागणी आम्हाला मान्य नाही आहे। आमचं म्हणणं हे आहे की कमीत कमी 8300 तरी जो मागे डिमांड झाला होता ते मिनिमम 8300 आणि त्याच्यावरती स्वखुशीने जे काय देतील ती आमची मागणी आहे। जोपर्यंत ती मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही।